आणि बघा घरामध्ये कपाटात बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत औषधाच्या वगैरे, आणि त्यात हा साप येऊन बसलाय अतिविषारी. त्यामुळं थोडीशी जास्त काळजी घेतली पाहिजे बघा, कारण त्याला स्पर्श झाला आपला, त्याला धोका वाटला आपल्यापासून, तरच हा आपल्याला साप चावू शकतो. अन्यथा स्वतःहून कधीही साप चावत नाही, त्यामुळं घाबरायचं काय कारण नाही. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने त्याचं डोळं आपल्याला दिसते ती. तर या डोळ्यावरून आपण त्याला बघा जीभ वगैरे बाहेर काढतोय तो. लक्षात घ्या, साप स्वतःहून आपल्याला कधीही चावत नसतात. आणि याची लांबी जर बघायची म्हटलं तर मी आता लांबी दाखवतो बघा, किती लांबडा आहे बघा. बघू शकताय 6 फूट लांबीचा साप आहे बघा. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे. कुठं आहे आता नाही जात त्याला आता कळत. स्मेल म्हणजे काय, आता काय आम्ही काही सुगंध लावणार हो या ती कळलं त्याला नाही. आता खाली माग घ्या पाहिजे तर घ्या माग, हा घ्या माग. तर बघा मित्रांनो, आज आपण मांजर्डे गावामध्ये पोहोचलेलो आहे, तासगाव तालुका, आणि बघू शकताय सांगली जिल्हा. तर एका कपाटाच्या खाली हा खूपच मोठा लांबीला साईजला वगैरे चांगला आहे बघा. त्यानं थोडासा फाना फुलवून दाखवलेला आहे आपल्याला. तर बघा की हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, नाग आहे, अतिविषारी साप आहे, आणि याच्यापासून माणसाला बऱ्यापैकी धोका होत असतो. त्याची जर त्वचा जर तुम्ही बघितली तर अगदी गहू चिटकवल्यासारखी त्वचा आहे, म्हणून या सापाला हिंदीमध्ये घेवन या नावानं ओळखलं जातं. आणि बघा मित्रांनो की याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष असतं, जे की आपल्या शरीराच्या नर्वस सिस्टीमवरती याच्या विषाचा परिणाम होत असतो. बघू शकताय त्याच्या तोंडाला जरा थोडंसं काहीतरी लागलेलं दिसतंय आपल्याला. तर तो आता फणा वगैरे दाखवून पूर्व चेतावणी देणार आहे, आणि थोडीशी वॉर्निंग म्हणा कशा पद्धतीने देतोय बघा. आणि साप आता माझा हात हा मी हलवतो या ठिकाणी, म्हणून तो हलत्या वस्तीकडे बघून थोडीशी पूर्व चेतावणी म्हणा, फुसकारणं म्हणा. याचा रंग बघितला तर तुम्ही बघा डार्क चॉकलेट रंग आहे. तर त्याला तर आपण कुठेही जाऊन देणार नाही, कारण याला जाऊन फायदा नाही. कारण आजूबाजूला जर लहान मुलं वगैरे खेळत वगैरे असतील, किंवा आपण काम करताना आपलं लक्ष नसेल, त्याच्यावर पाय पडला तर जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून याला आपण पकडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर पकडून सुरक्षितपणे निसर्गात सोडून देणार आहे बघा. त्याच्या तोंडाला थोडंसं कोष्ट्यांचं जाळ असतं का नाही, तर ती लागलेलं दिसते थोडंसं. तो जीभ बाहेर काढून हवेतला गंध ओळखायचा प्रयत्न करतोय. त्याची जर एक तुम्ही डोळ्याच्या खालची जर बघितलं असतं नॉर्मली, तर एक काळी तिरकी रेषा सुद्धा आपल्याला दिसते. त्याची त्वचा बघा कशी आहे, गहू चिटकवल्यासारखी त्याची त्वचा आहे, आणि खूपच लांबीला हा साप आहे बघा. याची लांबी कमीत कमी 5 फूट असणार आहे. आपण बाहेर काढल्यानंतर अजून एकदा त्याला दाखवणार आहे तुम्हाला. आणि बघा घरामध्ये कपाटात बरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत औषधाच्या वगैरे, आणि त्यात हा साप येऊन बसलाय अतिविषारी. त्यामुळं थोडीशी जास्त काळजी घेतली पाहिजे बघा, कारण त्याला स्पर्श झाला आपला, त्याला धोका वाटला आपल्यापासून, तरच हा आपल्याला साप चावू शकतो. अन्यथा स्वतःहून कधीही साप चावत नाही, त्यामुळं घाबरायचं काय कारण नाही. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने त्याचं डोळं आपल्याला दिसते ती. तर या डोळ्यावरून आपण त्याला बघा जीभ वगैरे बाहेर काढतोय तो. लक्षात घ्या, साप स्वतःहून आपल्याला कधीही चावत नसतात. आपल्याला काहीतरी धोका झाला आपल्यापासून त्याला, तरच तो नाही कातणीला नाही आलेला. ते थोडंसं जी जळी असते ना घरातली, नाही काहीच इंजुरी नाही, इंजुरी काहीच नाही. तर थांबतो ना, त्याला जर समजा बाहेर जाय पुढे पडाय कुठे जागा नसली ना, थांबतो. हा त्याला आता बाहेर घेण्याचं काम करूया. आपल्याला बाहेर घ्या. कशा पद्धतीने त्याला बाहेर घेतोय, तर तो घाबरल्यानंतर पळून जाण्यानंतर घाबरत असतोय. तर पूर्व चेतावणी देईल वगैरे, तर तुम्ही घाबरून जाऊ नका, मी त्याला पकडतोय. माझा स्पर्श झाला की तो ऑटोमॅटिक शांत होतोय. घाबरू नका पहिली गोष्ट. आणि त्याला आता आपण बाहेर घेऊया. चला मागे या. काय 6 फूट लांबीचा नाग बघा. तर या जवळ आहे, तुम्ही आता घाबरू नका. तर बघा अशा पद्धतीने तो पूर्व चेतावणी आपल्याला देतोय. त्याच्या पाठीमागं मोडी लिपीतला 10चा अंक असतो, म्हणून याला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा
चष्मेदारी नाग असं म्हटलं जातं. बघू शकताय. तर तो आता घाबरलाय, आता पळून जाण्याची तयारीत आहे बघा. आणि फणा वगैरे अधूनमधून दाखवतोय, म्हणजे जेव्हा त्याला धोका वाटेल त्याच वेळेला तो फणा दाखवतोय आपल्याला. बघू शकताय कशा पद्धतीने दिसतोय बघा. आणि याची लांबी जर बघायची म्हटलं तर मी आता लांबी दाखवतो बघा. किती लांबडा आहे बघा. बघू शकताय 6 फूट लांबीचा साप आहे बघा. आपण त्याची लांबी अंदाजे सांगतोय बघा. बिग साईज 6 फूट लांबीचा हा कोबरा आपल्याला आज मांजर्डे गावामध्ये सापडलेला आहे. त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचे विष असतं. आपल्या शरीराची जी नर्वस सिस्टीम असते त्याच्यावरती याच्या विषाचा परिणाम होत असतो. आपल्याला बघा एक महत्त्वाची गोष्ट काय सांगायची आहे बघा, की साप स्वतःहून कधीच चावत नाही. तर आपण आता समजा स्थिर थांबलो इथं, आता पायाजवळ तो आलाय आपल्या, तर तसा कधी चावणार नाही. लक्षात आलं का? साप आपल्याला स्वतःहून कधी चावत नसतात. आपल्यापासून त्याला काही धोका झाला, समजून झाला माझा त्याच्यावर पाय पडला, माझं वजन जास्त आहे समजा 50-60 किलो वजन, त्याच्यावरती जर पडलं तर त्याला दुखतंय खाली, म्हणून स्वतःच्या रक्षणासाठी तो चावणार. तुम्ही बघितलं पायाजवळ आला, त्याने एकदा चावायचा प्रयत्न केलेला नाही. का केलेला नाही? कारण माणसाला चावावाशी त्याला बुद्धी नाही. आता तो समजा इकडे वरच्या बाजूला यायला लागला तर घाबरायचं नाही पहिली गोष्ट, कारण तो स्वतःहून तसा चावणार नाही. आपण त्याला जास्त त्रास दिला तर तो चावू शकतो, अन्यथा नाही. त्याला कुठल्याही प्रकारचा आपण इजा होऊन देणार नाही. आपण त्याला वेळ न वाया होता बरणीमध्ये टाकून मोठी बरणी घ्या, त्यात नाही बसणार. कशा पद्धतीने पकडतोय बघा. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका. महत्वाचं असतंय हे सांगावंच लागतं मला दर टायमाला. आता तो कशा पद्धतीने बसतोय. आता कसं असतं माहिती आहे का, सापाचं शरीर हे लवचिक असतं आणि जसं जसं तो बरणीत जाईल तसं तो स्वतःला वेटलो घालून बसवत बघा. आहे का तिला? एकदम आरामात. आता अर्धीच बरणी बसेल तर अर्धी बरणी आपल्याला मोकळी राहते बघा. हो काय आरामात बघा कसा बसला. अजून अर्धी बरणी रिकामी राहणार आहे. म्हणजे एवढा मोठा नाग एवढ्या कमी जागेत बसलाय, म्हणजे विचार करा किती कमी जागेत बसतोय साप. नाही नाही, त्याच्या विषाला अजिबात आपण धक्का लावायचा नाही. जसा पकडलाय तसंच सोडून द्यायचं. त्याच्या विषाला धक्का लावायचा प्रयत्न करायचा नसतो, लक्षात घ्या. सोडलं तर दुसऱ्या माणसाला काय नाही 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 असं नाहीच. प्राणी वाचवायचं काय असते माहितीये का, स्वतःहून कधीच मागं लागत नाही तर चावत नाही तर. आणि याच्या विषयापासून माणसाला बुलीच इंजेक्शन, पेन किलरच्या गोळ्या, पुन्हा झोपेची औषधं, पुन्हा सांगतो गोणच्या विषयापासून रक्तपातळाच्या गोळ्या. ही हाफकिन युनिव्हर्सिटी आहे मुंबईला शास्त्रीय, मग त्यांच्या मार्फत आपल्याला औषध गोळ्या पुरवल्या जातात. लक्षात घ्या, सापाच्या विषयापासून आपल्याला भरपूर मेडिकल क्षेत्रामध्ये फायदे असतात. कॅन्सरवरती, हृदयरोगावरती, मधुमेहावरती, भरपूर रोगावरती आपल्याला या विषयापासून फायदे होतात. त्यामुळे अजिबात मारायचं नाही. बघू शकताय कशा पद्धतीने आपण त्याला पकडलेलं आहे. आपण आता थोड्या वेळा त्याला निसर्गात सोडून देणार आहे. आता मावशीने सांगितलं की बाबा त्याचं विष काढणार का, तर अजिबात त्याला विषयाला कुठल्या प्रकारचा आपण धक्का लावणार नाही. असं चुकीचं काम करताना जर कोण करत असेल तर आम्हाला कळवा, आपण त्याच्यावरती रितसर कारवाई करू. आपल्याला कॉल केला, दादा नाव सांगा तुमचं? अनिल साळुंके. अनिल साळुंके यांचं मनापासून धन्यवाद. बघा, त्यांनी त्या मुख्य प्राण्याला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. निसर्ग वाचवायला मदत झालेली आहे. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बघा मित्रांनो, आपण थोड्या वेळापूर्वी हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग जातीचा विषारी सर्प पकडला होता बघा. तर त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गामध्ये म्हणजे त्या आदिवासामध्ये सोडतोय बघा त्याला, जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता आपण वारंवार घेत असतो बघा मित्रांनो. कारण सापांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यासाठी आपण त्याला सुरक्षितपणे निसर्गात अशा ठिकाणी सोडतो की जेणेकरून त्याला काही भविष्यात त्रास होणार नाही. तर खूपच सुंदर पद्धतीने तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे या साईडला. तर बघा मित्रांनो, सापांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करू नका. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.
काही शंका वगैरे मनात असतील तर मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.